आज करूया खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी भाकरवडी. ससा खातो कुरुम कुरुम. भाकरवडीसाठी मैदा घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे, एक अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, त्यात थोडस तेल घालायचं आणि मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं हातावर चोळून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असं मळून घ्यायचं अगदी भरपूर. हा असा गोळा होईपर्यंत मळायचा आहे. अगदी गुळगुळीत गोळा झालेला आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचा. कढईमध्ये जिरं घ्यायचं आहे, ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये धने टाकायचे आहेत भरपूर, ते परतायचे आहेत. त्यामध्ये बडीशोप टाकायचे आहेत आणि खोबरं टाकायचं आहे. ओलं किंवा वाळलेलं खोबरं चालेल. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि गरम झाल्यावर सगळं काढून घ्यायचं. यामध्ये मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची, चटणी पूड घालायची आणि त्याची पावडर करून घ्यायची. आता झाकून ठेवलेला हा मैदा काढायचा, त्याची अशी मोठ्या आकाराची मीडियम जाड चपाती लाटून घ्यायची. सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घ्यायची आणि असा एक चौकोन तयार करायचा. त्याच्यावर गोड चिंचेचा कोळ टाकायचा आणि चमच्याच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि त्याच्यावर जी पूड केली होती आपण मसाला, तो टाकायचा आहे आणि त्याच्यावर थोडीशी शेव टाकायची. जाड शेव असेल तरी चांगले लागेल आणि असा रोल करून घ्यायचा. अगदी गोल 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 करून रोल करायचा आणि रोल केल्यावर सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा. असे काट कापायचे मस्तपैकी आणि छान असे आता भाकरवडीचा आकार ते घेत आहेत आणि तेल तवर गरम करायला ठेवायचं, म्हणजे वेळ वाया जात नाही. बघा आता मस्तपैकी भाकरवडी रेडी आहे. गरम झाल्यावर तेल त्यामध्ये सोडायचं आहे आणि खमंग खुसखुशीत अशी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तेलामध्ये थोडंसं हे मसाला असतो तो जातो, त्यामुळे थोडंसं तेल खराब होतंय, पण खाण्यासाठी आपल्याला काय पण करायला लागतंय. बघू शकता ही खमंग खुसखुशीत अशी भाकरवडी रेडी आहे.